नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. आरआर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सिरीज वरचे प्रॉब्लेम, आरसी सर्किट वरचे, सिरीज आरसी सर्किट याच्यावरचे प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. न्यूमेरिकल्स अशा टाइपचे क्वेश्चन जेडब्ल्यू मध्ये येतात. एमएससीबीटी मध्ये जे काही तुम्ही ब्रँच शिकत असाल, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, किंवा इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये शिकत असाल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, तर या टाइपचे प्रॉब्लेम येतात, म्हणजे येतात एक्झाम मध्ये. आणि काही नाही रे, थोडंसं तुम्हाला काय अवघड वाटतंय, पण अवघड अजिबात वाटण्यासारखं काही नाही, कारण मी आहे तुमच्या सोबत आणि एकदम सोपं आहे. जर तुम्ही समजून घेतलं तर सोपं आहे, आणि जर समजून नाही घेतलात तर याच्यापेक्षा अवघड काही नाही या दुनियामध्ये, काहीच अवघड नाही. जे गोष्टी तुम्ही आत्मसात करता, जे तुम्ही समजून घेता, ते सर्वात सोपं असतं. आणि ते सोपं करण्यासाठी शिकवणारा सुद्धा तसा पाहिजे, बरोबर. जे तुमच्या आवडीचे सब्जेक्ट असतात ना, ते टीचर तुम्हाला आवडतात, ठीक आहे. मग तसंच आहे यामध्ये. मी तुम्हाला सांगतो, मी शब्द देतो की तुम्ही जर चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघितलात तर 100% कुठली शंका न ठेवता हा प्रॉब्लेम तुम्हाला समजेल आणि तुम्हाला मजा येईल. एवढं सोपं आहे. नाहीतर मग तुम्ही असं मुडल्यासारखे बसून जर बघत असाल, इथं व्हिडिओ बघताय आणि ध्यान दुसरीकडे कुठेतरी असेल, मग ते मात्र तिकडचं राहते, इकडचं राहते का? नाही. इथं बघायचं असेल तर इथंच राहावं लागेल. तुमचं चित्त, ध्यान, मन सगळं एकाच ठिकाणी ठेवा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपल्याला लगेच चालू करायचंय. ओके, काय चालू करायचं? हे प्रॉब्लेम चालू करायचं, ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला एक प्रॉब्लेम दिलाय, तो आहे ए रेजिस्टन्स ऑफ 75 ओहम. एक रेजिस्टन्स आहे, त्याची जी काही व्हॅल्यू आहे ते किती आहे? 75 ओहम आहे. अँड 60 मायक्रोफॅरड. आणि मायक्रोफॅरड कोण आहे रे? फॅरड मध्ये मिळतं कोणाला? कॅपॅसिटन्स मिळतं ना भाऊ फॅरड मध्ये. काही आपले बहिणी पण असतील, त्यांनी पण बघत असतील. तर बघा काय आहे, 60 मायक्रोफॅरड आर कनेक्टेड इन सिरीज. कसे आहेत ते दोन्ही? सिरीज मध्ये, म्हणजे एकाला लागून एक, म्हणजे सिरीज मध्ये म्हणजे कसे असे, ठीक आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. ओके. आणि त्यासोबतच इन सिरीज अक्रॉस 230 व्होल्टेज आहे आणि 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे आणि सप्लाय. त्यानंतर फाइंड करा म्हटलं आपल्याला एक्सी, म्हणजेच काय? इंडक्टिव्ह काय कॅपॅसिटिव्ह? कोण सांग? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. चला, तर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काढायचा आहे, त्यानंतर करंट काढायचा आहे, त्यानंतर पॉवर फॅक्टर काढायचा आहे, त्यानंतर काय? ऍक्टिव्ह पॉवर. बरोबर. काय काय काढायचंय? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, करंट, पॉवर फॅक्टर अँड ऍक्टिव्ह पॉवर. चला लगेच काढू आपण. तर गिवन काय दिले बघून घेऊयात अगोदर. आपल्याला गिवन जर गिवन दिला असेल तर अर्धा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होते, आपल्याला समजलं तर होतं नाही. चला, तर बघा गिवन आहे आर किती आहे? 75 ओहम. ओके. त्याच्यानंतर सी किती आहे? 60 मायक्रोफॅरड. सी म्हणजेच काय? कॅपॅसिटर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट व्ही दिलेला आहे ते किती आहे? 230 व्होल्ट. ओके. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिली किती? 50 हर्ट्झ. ओके. त्याच्यानंतर अजून काय दिले का? नाही. तर आता हे फाइंड करायचं आहे, म्हणजे फाइंड करणाऱ्या वेळेला आपण थोडंसं रेड मध्ये लिहून घेऊ. चालते. ओके. मग लिहा काय आहे. फर्स्ट आहे एक्सी. एक्सी काढायचं. फर्स्ट काय आहे? एक्सी काढायचे. मग एक्सी लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे करंट काढायचं, म्हणजेच काय? आय काढायचे पूर्ण सर्किटचा. त्याच्यानंतर काय कोण काढायचंय? पॉवर फॅक्टर. आणि त्याच्यानंतर काढायचं आपल्याला पॉवर. ओके. एवढी गोष्टी आपल्याला काढायची. चला, तर मग विलंब न करता लगेच बरं मला सांगा बरं, फर्स्ट काढायचं आपल्याला एक्सी. तर एक्सीचा फॉर्म्युला सांगा. एक्सी इक्वल टू फटफट फटफट येते 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 येतय येतय काय आहे सांग? 1/2 पाय एफ सी. आला का नाही? तू घरून सांगत होतस, मला आता समजलं, मी लिहिलं. ओके. बघ काय 1/2 2 ला 2. आता जे व्हॅल्यू तुझ्याकडे आहे ते पुटणं भविष्या मध्ये सोपं आहे ना. पुटणं असं गच्चीला धरायचं, असं गच्च धरायचं आणि धरायचं. काय बघा 2 पाय इंटू एफ आहे ना कुठे आहे इथं किती आहे? 50 इंटू सी आहे का? आहे. किती आहे? 60. बट कशी आहे? मायक्रो. 60 कशी आहे? मायक्रो मध्ये, म्हणजेच किती? 10⁻⁻6. ओके. इथपर्यंत आला का नाही? आला. त्याच्यानंतर एक्सी. आता कॅल्क्युलेशन कर ना भाऊ. आता एवढं सोपं तर आहे ना रे, कॅल्क्युलेशन तर करायचं ना आपल्याला. मग कॅल्क्युलेशन करून घे. मग कॅल्क्युलेशन जर केल्यावर बरं मी पण तुमच्यासोबत करतो. तर आपण हे वन थोडस काय आलं, थोडस मध्ये आलंय, तर ह्याला आपण थोडस सेंटर मध्ये नेऊ. असं आला. चला, तर आपल्याला लगेच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. मग कॅल्क्युलेशन जर करायचं असेल 1/2 आहे, त्याच्यानंतर पाय आहे, त्याच्यानंतर 50 आहे, त्याच्यानंतर किती? 60 आहे, त्याच्यानंतर किती? 10⁻² आहे. 10⁻² किती आहे? 10⁻³ किती? -6 आहे. तर जे काही तुमची व्हॅल्यू भेटणार आहे ते किती भेटते बघ? सांगा बरं मला, किती भेटते?
53.05 किती आलं रे 53.05 आलं का नाही रे आलं का नाही हा 53.05 ओहम आला एक्सी आला एक्सी आलं का नाही आला आता बघ एक्सी आपला फर्स्ट निघाला का नाही ओके आता नेक्स्ट काढायचं आहे करंट टू कॅल्क्युलेट करंट काय करायचं आता करंट मग करंट जर काढायचं असेल तर फॉर्म्युलाचं सांग बरं करंट खूप डेंजर आहे करंटचा फॉर्म्युला सांग काय सांग फटफट हा I इक्वल टू V डिवाइडेड बाय R का V डिवाइडेड बाय R का नाही V डिवाइडेड बाय झड कारण या ठिकाणी रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर रिएक्टन्स आहे आणि सिरीज मध्ये आहेत अशा वेळेस तुम्हाला V डिवाइडेड बाय झड घ्यावं लागेल बघा कधी पण सिरीज असेल किंवा पॅरलल असेल तर अशा वेळेस फक्त रेजिस्टन्सच्या अक्रॉस जर तुम्हाला करंट काढा म्हटलं तर V डिवाइडेड बाय R घ्या आणि कुठलं का असेना कसं का असेना सिरीज मधला किंवा पॅरलल मधला करंट जर काढा म्हटलं तर V डिवाइडेड बाय झड घ्यायचा कारण झड मध्ये रेजिस्टन्सही असतो आणि रिएक्टन्सही असतो त्या ठिकाणी इंडक्टर असू शकते किंवा कॅपॅसिटर तर सर्किटचे करंट काढण्यासाठी काय घेणार V बाय झड लक्षात ठेवा हा चला तर V किती आहे सांगा बरं मला V 200 अरे पण आपल्याकडे झड नाही ना रे मग झड काढून घ्यावं लागेल ना बरोबर आहे ना झड आहे का तुमच्याकडे नाही तर मग आता झड काढून घेऊ ना आपण अगोदर काय काढून घेऊ आपण झड मग झड काढण्यासाठी फॉर्म्युला काय सांगा बरं अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC चा स्क्वेअर ओके मग तुमच्याकडे व्हॅल्यू आहेत का नाही रे आहेत का नाही सांगा बरं व्हॅल्यू आहेत ना मग फुटा बरं झड इक्वल टू अंडर रूट ऑफ R किती आहे 75 किती आहे 75 चा स्क्वेअर प्लस XC किती आहे XC 53.05 चा स्क्वेअर मग तुम्हाला झड भेटेल ना रे भेटतो का नाही करा बरं झड करा बरं फटाफट करायचं नाही नादच करायचं नाही मग फास्ट एकदम असं खतरनाक करायचं किती आहे 75 चा स्क्वेअर एक मिनिट 75 चा स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस जो काही आहे त्याचा स्क्वेअर आला चला तर आन्सर आलेला बघा आपला जो काही झड आलाय 91.86 कोणाकोणा चाललंय कोणाकोणा चाललं आलं ना हा यायला पाहिजे हा किती आलं बघ झड इक्वल टू 91.86 ओहो आलं का नाही 91. ओहम थोडस वेगळं दिसला आला आता करंट काढता येईल करंट काढता येईल की नाही आता बघ करंट आता पडला आता भेटते बघ करंट हा बघा आता करंट इक्वल टू I इक्वल टू V डिवाइडेड बाय झड V किती आहे V दिलेला आहे किती 230 डिवाइडेड बाय झड किती आहे सांग 91.86 आय भेटला आता किती भेटला रे किती भेटला सांग बरं 230 डिवाइडेड बाय आन्सर कर म्हणजे 2.5 आपलं काय भेटलाय करंट भेटलं का नाही रे 2.5 भेटला ना करंट बघा करंट इक्वल टू 2.5 हा चला तर करंट आलाय 2.5 एंपियर आला का नाही करंट चला हा करंट आपण भेटला आता काढायचं आपल्याला पॉवर फॅक्टर आता पॉवर फॅक्टर काढू काय हा चला तर आता काय करायचं पॉवर फॅक्टर आता काय करायचं पॉवर फॅक्टर आता पॉवर फॅक्टर कसं काढायचं बघा हा सोपं आहे हा पॉवर फॅक्टर म्हणजेच काय PF इक्वल टू फॉर्म्युला सांगा ना दीदी अरे सांगा ना हा cos phi इक्वल टू R/Z आहे ना फॉर्म्युला हा ओके R माहित आहे ना माहित आहे चला मग R किती आहे सांगा मला 75 डिवाइडेड बाय झड किती आहे सांगा झड 91.86 तर मग पॉवर फॅक्टर येऊन जातो ना हा येतो ना पिल्ले ए बाळा येतो का नाही ए बाळा सांग हा येतो ना रे हा सांग बरं किती झालं 75 डिवाइडेड बाय 91.86 आहे ना आपलं थोडस 80 सारखं दिसालंय तर ते आहे 86 तर आपला जे पॉवर फॅक्टर भेटतो तो भेटले 0.81 किती आला 81 हे आला तुझं काय पॉवर फॅक्टर ओके आता पॉवर फॅक्टर पण आला तर आता नेक्स्ट काढायचं काय पॉवर फॅक्टर भेटलं ना तुला आता भेटायचं आता पॉवरला भेटू आपण पॉवरला भेटू हा पॉवर टू कॅल्क्युलेट पॉवर कोणती पॉवर माणसाची पॉवर का कोणाची या सर्किटची पॉवर हा चला हा तर मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला सांगा बरं P इक्वल टू कोण VIP सांगितलं तुम्ही हा काय VI
cos फाय, कारण ऍक्टिव्ह पॉवर आहे म्हणून या ठिकाणी याला cos फाय. व्होल्टेज किती आहे 230, 230 आहे ना रे. हा चला 220 इंटू करंट किती आहे 2.5 इंटू cos फाय ची व्हॅल्यू किती आहे 0.81. मग पी किती आलं सांगा रे, किती येतो सांगा बरं, लवकर 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 सांगा बरं. 230 इंटू 2.5 इंटू 0.81, तर आपली जी काही व्हॅल्यू येणार आहे 465 येतो का नाही रे, येतो का नाही 465.75. किती 465.75. मग याचं युनिट सांगा ना, व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर, व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर सांगा बरं. पॉवर वॅट, काय वॅट, कोणाची वाट बघ म्हणतात, नाही नाही वॅट वॅट वॅट. ओके बघा, जर हे कसं वाटलं मला सांगा बरं, सोपं वाटलं की नाही, एकदम सोपं वाटलं की नाही. हा सोपं आहे. चला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. ठीक आहे. आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत किंवा गरजू तुमचे मित्र असतील, मैत्रिणीला तर पाठवतो तुम्ही. ओके, मग मैत्रिणी असतील मग त्यांना पाठवा आणि हे कसं वाटलं काय नाही थोडंसं कमेंट मधून सांगा. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या, फटाफट स्क्रीनशॉट काढून घ्या. हा चला तर मग बाय, टेक केअर. ओके बाय बाय मित्रांनो.